नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आणि आज असं झालं होतं की दुपारीच पाऊस पडत होता, थोड्या वेळ ऊन पडायचं, परत पाऊस यायचा. त्यामुळं सकाळी सकाळी वातावरण एवढं थंड झालं होतं. त्याच्यानंतर ऊन पडलं होतं आणि नंतर संध्याकाळच्या वेळी 6च्या दरम्यान जवळजवळ असं आभाळ आलं होतं आणि हवा खूप सुटलेली, वातावरण खूपच छान झालं होतं. आता इथं संध्याकाळची वेळ होती, स्वयंपाक पण बनवायचा होता. पण आयुष ताईला आणायसाठी गेला होता भैयांसोबत, म्हणजे ताई माहेरून परत येणार होती आणि आयुष भैयांसोबत आणायला गेला होता. त्यामुळे मला करमतच नव्हतं. त्याची खूप आठवण येत होती मला आणि बेचैनी सुटली होती, म्हणून मी वरती टेरेसवर जाऊन उभी होते. आणि दुसरी आनंदाची गोष्ट अशी होती की आस्था, आरव आणि ताई ते सगळेच परत येणार होते. आणि परत नेहमीसारखं आमचं घर भरल्यासारखं दिसत होतं. जेव्हा ताई इथं नसते ना, त्यावेळेस घरी करमतच नाही. नेहमी मोकळं मोकळं वाटतं घरामध्ये, किचनमध्ये. नेहमी आम्हाला सोबत राहायची सवय असते. जेव्हा जेव्हा मी पुण्यावरून इकडे येते ना, तेव्हा तेव्हा ताई सोबतच असते नेहमी. एवढं दिसते द्या पण पिकते त्या. छोट्या दिसते त्या मिरच्या, पण तिखट होत आहे अशी मिरची. आता इथं आत्या बाहेर ताज्या ताज्या मिरच्या आणायला जाणार होत्या आणि इथं तोपर्यंत संध्याकाळची वेळ झाल्यामुळे मी सगळ्यात आधी देवाला दिवा अगरबत्ती करून घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही दोघी पण स्वयंपाकाला लागणार होतो. आणि आज असं झालं की आत्या भाजी बनवणार होत्या. तर भाजी कशाची बनणार होती आज, तर भेंड्या, देशी भेंड्या ज्या असतात त्याच्या बियांची भाजी आत्या बनवणार होत्या त्यांच्या पद्धतीने. तर एवढी सगळी तयारी त्यांची चालू होती भाजी बनवायची आणि माझ्याकडे भाकरी बनवायच्या होत्या फक्त. आता ह्या सगळ्या भेंड्या आत्यानेच तोडून आणल्या होत्या आणि सोलून पण ठेवल्या होत्या आणि आज त्याची भाजी बनवायची होती. इकडे बघितलं ते आता सगळ्यात आधी लसूण बारीक करून ठेवला होता, हिरवी मिरची चिरून ठेवलेली, कोथिंबीर चिरून ठेवली होती. आणि जेव्हा कढई तापायला ठेवली आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आत्याने, ती पण स्टीलची कढई आहे, त्याला चिटकू नये म्हणून थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्या बिया आहेत ना भेंडीच्या, तर त्या भाजून घेतल्या. त्या भाजताना पण एवढा खमंग वास येत होता ना, त्याचा खूप छान सुवास येत होता त्याचा. तर आधी त्या भाजून घेतल्या. भाजून घ्यायचं. अरे गोबडे किती साईड भाजलेल्या भेंड्या आधी कढईतून काढून घेतल्या आणि त्याच कढईमध्ये फोडणीची तयारी चालू केली. आजची ही भेंडीची भाजी होती ना, ती हिरवी मिरची घालून करणार होतो आपण, काळा मसाला घालून नाही. तर इथे आता तेल गरम झालं की सगळ्यात आधी आत्याने हिंग टाकला होता आणि हिंग टाकून झाल्यानंतर थोडं मोहरी टाकली आणि मोहरी चांगली तडतडत होती. आणि मग इथं जिरं टाकलं. त्याच्यानंतर जिरं चांगलं फुललं होतं, गॅस बारीक ठेवायचा. कढीपत्ता टाकला त्याच्यानंतर.
त्याच्यानंतर ही आपली काळी देशी हिरवी मिरची टाकली. काही काही वेळेस काही मिरच्या सपक असते तर मिरची थोडी जास्त टाकायची. आपल्याला मिरच्याचा अंदाज असतो त्याच्यानुसार टाकायचं. त्याच्यानंतर मीठ टाकले फोडणीमध्ये. आता मिरच्या चांगल्या भाजू द्यायच्या. कच्ची राहिली तर चांगली लागत नाही भाजी. मिरची भाजल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर बारीक केली होती तर ती टाकली. तर ते छान भाजून दिल्यानंतर ही जिरा पूड टाकली आत्याने त्याच्यामध्ये आणि हळद टाकली. आणि हे लसूण खोबरं थोडंसं बारीक केलेलं 1 चमच्यावर टाकले त्याच्यामध्ये. आता हे खोबरं असल्यामुळे छान भाजू दिले. आणि हे बारीक गॅसवर भाजायचं होतं. स्टीलची कढई असल्यामुळे काही वेळ जास्त करपतं. आणि आता हे भाजून झाल्यानंतर थोडंसं पाणी मसाला शिजायपुरतं 1 पळी 2 पळी टाकली फक्त. मसाला चांगला शिजला की परत नंतर पाणी ॲड करायचं आपल्याला. आता तोपर्यंत इकडं ती भाजलेली जी भेंडी होती ना ती मिक्सरमध्ये आत्याने बारीक करून घेतली. तुम्ही खलबत्त्यात बारीक केली तरी चालते. छान एकदम पूर्ण बारीक नाही करायची, थोडी आरद बोबडी अशा टाईपमध्ये करायची. आणि आता ती बारीक केलेली भेंडी आणि ह्याच्यामध्ये पाणी ॲड केलं होतं आपण फोडणीमध्ये. तर पाण्याला उकळल्यानंतर ही बारीक केलेली भेंडी टाकली त्याच्यामध्ये, भेंडीच्या बिया. आता आपल्याला किती पातळ पाहिजे किती घट्ट पाहिजे त्याच्यानुसार त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि मीठ घालून घ्यायचं त्याच्यामध्ये. तर आत्याने हे भांडं पण जरा खंगाळून धुवून घेतले, फोडणीमध्ये ओतले आणि त्याच्यावर थोडी कोथिंबीर ॲड केली. आता भाजी एका गॅसवर शिजत होती तोपर्यंत इकडे मी भाकरीला लागली होती. लोखंडाचा तवा असल्यामुळे ना मध्ये थोडी भाकरी कधी कधी करपते, पटकन उलटायला लागते. मग त्याच्या आधी 4-5 भाकरी करून घ्यायच्या होत्या मला, फक्त 4-5 भाकरी. कारण आज जेवायला फक्त हे मी आणि आत्या मामा आम्ही चौघच होतो. बाकी मुलं ताई भैया सगळे तिकडे जेवणार होते. आता तोपर्यंत पलीकडे दूध गरम करून घेतली होती सकाळची सगळी आणि जी भाजी होती ना ती शिजत आली होती. मग त्याच्यामध्ये 1 चमच्यावर शेंगदाण्याचं कूट ॲड केलं आणि स्वयंपाक उरकून घेतला. आता घरातली स्वयंपाक उरकून किचन कट्टा साफ करून भांडी मिठी घासून आम्ही दोघी बाहेर ताईची वाट बघत बसलो होतो. तीच ताईला फोन पण लावून घेतला किती वेळ आहे, तर ती म्हणाली होती की आम्ही निघतोय आता. त्याच्या अंदाजाने आम्ही इथं वाट बघत बसलोय. आता थोड्याच वेळात ताई आली होती इथं आणि आता आमचं घर भरल्यासारखं वाटणार होते. ताई मुलं भैया आम्ही सगळे मिळून मिसळून. सगळे गर्दी खूप असली ना घरामध्ये खूप करमतं. आता आयुष पण ताईला आणायसाठी गेला होता, भैयाच्या मागं लागून गेला होता. अजून मला दिदीला घेऊन दिदावर खूप जीव आहे त्याचा, दिदाला घेऊन यायचं आहे म्हणून. आता आपल्याकडे अशी परंपरा आहे, लहान मुलं जेव्हा बाहेर गावून येतात तेव्हा आपल्याकडं चपातीचा तुकडा ओवाळून टाकतात. तसं माझं पण चाललेलं. आणि मग हे दिलं पण तू कॅमेरा दर्शन मी म्हणलं होतं की आलं की माझं कॅमेरा नाही मी काय शॉर्ट घेतली होती स्पेस नव्हती ना फोनमध्ये माझी. आज कुठे होतं तुला पाणी गोल आलं मला माहिती नव्हता आणि ह्याची पिशवी घेऊन आलं तर मी एकदम नावाचं भाऊ होती ह्यांच्याकडे आपली बघायला लागली आलं बोल ह्यांच्या आतले एकदम बघितलं मला दिसलं ह्यांची काय म्हटली थांबले मी याला माग लागलं पेंटिंग मारलं होतं का दिदा रुसले दिवा बंद झालंय तुमचं बोलूच होती बोलूच होती अरे पडलं होतं माझ्या काही लक्षात नाही कुठं होतं ती मी आपलं उचलून ठेवलं. आता इथं आमच्या 2-3 दिवसाचं राहिलेलं गप्पा मारायचं चालू होतं. खूप गप्पा मारून झाल्यानंतर आता उद्यापासून आम्ही दोघी पण तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल. आता राहिलेल्या आमच्या गप्पा म्हणजे काय सांगू तुम्हाला, रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही गप्पा मारत बसलो, काय काय झालं काय काय नाही. नंतर मग झोपायला गेलो. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.